खायला खूपच खमंग, इतर पापड्यापेक्षा हटक्या चवीची, सगळ्यांनाच खूप आवडणारी आपली आजची रेसिपी आहे बाजरीची पापडी. पापड्यासाठी असणारे प्रमाण, शिजवण्याची पद्धत आणि विशेष म्हणजे पापड्यांचे तुकडे पडले नाहीत किंवा पापड्या कुठेच उरल्या नाही. आता जास्त वेळ न घेता तुम्हाला पापड्या कशा पद्धतीने बनवल्या हे दाखवणार आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजरीच्या पापड्या करायच्या, त्यासाठी इथे 5 किलो बाजरी स्वच्छ धुवून वाळत घातली. बाजरी वाळली की ती भरडा दळून आणायची, चकलेला आणली होती तशी, आणि त्याच्या पापड्या करायच्या. आता सकाळचे 7 वाजले आणि बाजरीचं भरडा दळून आणलं. बाजरीच्या पापड्यासाठी आदण ठेवलं आणि इकडे तीळ काढून ठेवलेत. तीळ लागणार आहेत. लसूण, कोथिंबीर आणि जिरे याची पेस्ट करायची. त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आहे. मिक्सरला एकदाच लावता येणार नाही कारण खूप आहे हे, त्यामुळे अर्धा अर्धा करून काढायचं आहे. बाजरीच्या पापड्यासाठी आदण पिठापेक्षा तिप्पट ठेवायचं. पीठ हे चांगलं शिजलं पाहिजे. पीठ जाडसर असल्यामुळे पीठ शिजून एकजीव झाली पाहिजे. मोठ्या पातेल्यात पाणी पिठापेक्षा दुप्पट घेतले आणि 1 पट पाणी हे वेगळ्या पातेल्यात गरम करायला ठेवले. साईडला ठेवले ते पातेलं, कारण पीठ हे शिजत आल्याच्या नंतर त्यामध्ये थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणीच लागणार आहे. पापड्या खमंग आणि चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये काही साहित्य ॲड करायचे. कोथिंबीर, लसूण, जिरे, त्यामध्ये मीठ पण घातलं, ती पेस्ट, तीळ, ओवा, जिरेपूड आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर. बाजरी दळून आणताना ती पण विशेष काळजी घेतली पाहिजे. पिठाचे प्रमाण हे मीडियम भरडा आणायचे, जास्त जाडसर पण नाही आणि एकदम बारीक पण पीठ आणायचे नाही. मीडियम भरडाचे छान होतात पापड्या. पाण्याला खूप आदण आले. उकळत्या पाण्यात लसूण, जिरे, कोथिंबीर, मीठ घातलेली पेस्ट घालायची. लसूण कोथिंबीर पेस्टमध्ये थोडेसे मीठ घातले, वरून पण थोडेसे घालायचे आहे चवीपुरते. त्यानंतर बाजरीचे पीठ हे हटवून घ्यायचे. पीठ हटल्यानंतर पीठ चांगले शिजवून घ्यायचे. पीठ जर कच्चे ठेवले तर पापड्या उलण्याची शक्यता असते. त्यासाठी पीठ चांगले शिजले पाहिजे आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. पिठाचा एकजीव झाला पाहिजे.
थापलेल्या पिठामध्ये जिरे पूड आणि ओवा घालून घ्यायचा. परत त्यावरती झाकण लावून ठेवायचं. पिठाला 1 तास झाले जवळपास. पीठ आता खूप चांगले शिजले. त्यामध्ये तीळ आणि कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर आधी जर घातली असती तर ती खूप शिजली असती आणि कलर पण हिरवागार राहिला नसता. आले टेरेसवरती. इथे आता पापड्या घालायच्या. खूप वारं सुटले, त्यासाठी झाकून ठेवावं लागेल. गरम गरमच करावं लागते. इथे पाणी घेतले. या पाण्यामध्ये कपडा ओलसर करायचा आणि ह्याच्यावर थापून घ्यायच्या. मी पोळपाट घेतला नाही, हे घेतले. पापड्या थापण्यासाठी पोळीपाट किंवा पाट पण चालतो. मी हे घेतले, लाकडाचंच आहे. याच्यामध्ये थापायच्या आहेत पापड्या. एका पोळीच्या आकाराचं घेतलं आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे. पाण्याचा हात लावून थापायची पापडी. छोटे छोटे करायचे आहेत. कमी जास्त होऊ शकतो. खाली पण पाणी लावून घ्यायचं. खाली कपड्याला पाणी लावलेलं आहे ऑलरेडी. अशा थापून घ्यायच्या पापड्या. पाण्याचा हात लागतो. थोडी मोठी झाली, छोटे छोटे करणारे. जरा मोठी झाली. कोथिंबीर काही शिल्लक आहे त्यामध्ये मी ॲड करत आहे. थंड झाले थोडंसं पीठ आणि हिरव्यागार पापड्या दिसतात. कोथिंबीर घातल्याने खायला पण खूप मस्त होतात पापड्या.